काँग्रेस शासित कर्नाटक राज्यात महिलांसाठी गृहलक्ष्मी योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत कर्नाटक राज्य सरकार घरातील प्रमुख महिलांना आर्थिक मदत करेल अशी घोषणा करण्यात आली। राज्यातल्या सुमारे 1,28,00,000 महिलांना या योजनेचा लाभ होणार असं देखील घोषित करण्यात आलं। 2,000 रुपये मासिक आर्थिक सहाय्य या योजनेद्वारे महिलांना मिळणार होतं, परंतु काही महिन्यानंतर ही योजना बंद पडल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या खोट्या आश्वासनांचा बुरखा फाटल्याचं पाहायला मिळालं आहे। निवडणुकीपूर्वी कर्नाटक राज्यात काँग्रेस सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केली होती, परंतु आता निवडणूक संपली आणि महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे येणे बंद झाले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा या योजनेला घर लागले आहे अशीच स्थिती कर्नाटकात झाली आहे। कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या सभेत महिलांनी गोंधळ घालत ही गोष्ट उघड केली आहे। एवढंच नाही तर काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना सुरू केली, ज्याद्वारे 1,500 रुपये प्रति महिना महिलांना मिळणार होते। मात्र तेथील स्थिती सुद्धा गृहलक्ष्मी योजनेसारखीच आहे। राहुल गांधींच्या खटाखट योजनेसारखीच ही योजना पण एक दिशाभूल ठरली आहे। गरीब माता भगिनींना फसवण्याचे काम काँग्रेस जिकडे जाईल तिकडे करत आहे। पण दुटप्पीपणा तर बघा, इतर राज्यात काँग्रेसने ही योजना आणली, तीही त्यांना यशस्वीपणे राबवता आले नाही, परंतु महाराष्ट्रामध्ये याच लाडकी बहीण योजनेला काँग्रेस आणि विरोधकांकडून चुकीचा ठरवण्याचा प्रयत्न जोरदार केला जात आहे। विधानसभेत देखील या योजनेवरून चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला। आरोप प्रत्यारोप झाले, सरकारवर टीका करण्यात आली, नावं ठेवण्यात आली। मात्र दुसरीकडे काँग्रेसला आपल्याच राज्यातील योजनांचा मात्र विसर पडला। महिलांना काही देण्याची काँग्रेसची नियतच नाही, हे यातून स्पष्ट होत आहे।